मिर्झापूर बिहार येथे राहणाऱ्या 20 वर्षीय रोहित कुमार याने वर्तनगर परिसरामध्ये राहणाऱ्या शालेय शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली। नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढून घेतले। नंतर तिला तो सतत त्रास देत होता, त्यामुळे तिने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली। त्याचा राग येऊन रोहित कुमारने तिचे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करत तिच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवले। या गोष्टीला घाबरून मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली। मोठ्या बहिणीने वर्तनगर पोलीस स्टेशनमध्ये रोहित कुमार विरुद्ध तक्रार दाखल केली। या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपआयुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे, वर्तनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्हार कोकरे आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून तांत्रिक तपास करून देहरादून उत्तराखंड येथील रायवाला पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सदर गुन्हेगाराला अटक केली। या आरोपीकडे चौकशी केली असता तो अशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवून इतर मुलींसोबत सोशल मीडिया साईटवरून ओळख करून त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून नंतर त्या मुलींनी बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या मोबाईलवर पाठवत असल्याचं निष्पन्न झालं। या आरोपीला अशा प्रकारे मुलींना त्रास देण्याची विकृती असल्याचं स्पष्ट होत आहे। त्याच्या अकाउंटवरून तो बऱ्याच मुलींना अशा प्रकारे त्रास देत असल्याचं निष्पन्न झालं। तरी अशा प्रकारच्या बिनओळखीच्या कुठल्याही व्यक्तीशी मुलींनी संपर्क करू नये। विशेष करून अल्पवयीन मुलींनी या गोष्टी टाळाव्यात। त्यांना तशी समज नसते। कुणीही अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट टाकली तर त्याला रिस्पॉन्स देऊ नये। त्यांच्या सोशल मीडियावरील भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन पोलीस उपायुक्तांनी केलं आहे। रोहित कुमार राणा हरिद्वार उत्तराखंड यांनी काही फोटो मागितले, त्यांची मैत्री झाली। मैत्रीचं रूपांतर पुढं त्याच्यामध्ये जे फोटो किंवा व्हिडिओ त्या पीडितेने टाकले त्याचे त्याने अश्लील व्हिडिओ मार्क करून पीडितेच्या नातेवाईकांना आणि सोशल मीडियावर इतर ठिकाणी ते सर्क्युलेट केले। त्या अनुषंगानं सदर गुन्ह्याचा तपास हे पोलीस निरीक्षक श्री कोकरे आणि पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी तांत्रिक आणि इतर विश्लेषण करून सदरच्या आरोपीला हरिद्वार उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेली आहे। त्याला ताब्यात घेतलेला आहे। सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम। आजच संपर्क साधा।